प्लॉटच्या व्यवहारातील उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन कोपरगाव तालुक्यातील डाऊस खुर्द शिवारात एका 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 10 डिसेंबर रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। असलम शहाबुद्दीन सय्यद वय 35 वर्ष राहणार डाऊस खुर्द तालुका कोपरगाव असे मयत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी मयताचे भाऊ रफिक शहाबुद्दीन सय्यद यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजीज शेख, परवीन मुनीर शेख, फिरोज मुनीर शेख आणि साहिल मुनीर शेख सर्व राहणार खडक वसाहत डाऊस खुर्द तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्याविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मयत असलम शहाबुद्दीन सय्यद यांना आरोपींनी डाऊस खुर्द शिवारातील खडक वसाहत येथे शिवेगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आरोपी साहिल मुनीर शेख याने असलम सय्यद यांना चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्या छातीवर, डोक्याजवळ आणि कानाजवळ अनेक ठिकाणी चाकू खुपसले। आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजीज शेख याने लाकडी दांडक्याने मारहाण करून असलम सय्यद यांची हत्या केली। तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या साक्षीदारांनाही आरोपींनी मारहाण केली। आरोपी फिरोज मुनीर शेख याने साक्षीदाराच्या तोंडावर विटाने मारून जखमी केले। आरोपी परवीन मुनीर शेख यांनी मयताची पत्नी हिस लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले। याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटना घडल्यानंतर असलम याला जखमी अवस्थेत शिर्डी येथील सुपर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली। तसेच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंभार हे करीत आहे। किरकोळ भांडणातून एका 35 वर्षीय तरुणाला आपले जीव गमवावे लागले असून मयत असलम याला 3 लहान मुले आहेत। त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर आरोपींना देखील जेलची हवा खावी लागणार आहे। आरोपींनी रागाच्या भरात घेतलेल्या एका निर्णयामुळे मयत असलम याच्या 3 लहान मुलांच्या डोक्यावरील बापाचे छत्र हरपले असून आरोपींना देखील न्यायालयीन प्रक्रियेतून समोर गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होणार आहे, परंतु त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल।